आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या भगवद्गीता अभ्यासक्रमामध्ये जे 3 दिवस चालवणार आहे. याला आपण म्हणतो की आत्मसाक्षात्काराचे विज्ञान. भगवद्गीतेमधून आपल्याला स्वतःचा साक्षात्कार होईल, आत्मसाक्षात्कार. तर तत्पूर्वी आपण 2 मिनिट जे आहे हात जोडून भगवंतांना प्रार्थना करणार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानातिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं. श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. पुनश्च आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या 3 दिवसीय भगवद्गीता अभ्यासक्रमामध्ये. हरे कृष्ण. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे. आजच्या 3 दिवसीय भगवद्गीता महोत्सव आहे आणि आपल्याला सहभागी लाभलेले श्रीमान जगन्नाथ प्रभूजी यांचा परिचय आपण करून घ्या. प्रभूजी जवाहर विद्यालय जळगाव येथे तांबीमध्ये जे 1998 त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाने उत्तर आलेले आहेत. त्यानंतर 2000 साली तृतीय क्रमांक
झाल्यानंतर VJIT कॉलेज, TI कॉलेज यामध्ये त्यांनी BTech केलेले आहे. त्यानंतर पुणे आणि मुंबई विद्यापीठातील 3 अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 8 वर्षाची प्रोजेक्ट लेक्चरशिप केलेली आहे. त्यानंतर प्रोजेक्ट 2012 ते 2017 या कालावधीत प्रोजेक्ट इस्कॉन मुंबईमध्ये भक्तिशास्त्री आणि भक्तिवैभव हे 2 अध्ययन पूर्ण करून समाजासाठी पूर्ण वेळ भक्तिवैभव सेवेसाठी देण्यात त्यांनी ठरवलं. त्यानंतर 2018 पासून 2023 पर्यंत प्रोजेक्ट इस्कॉन पाचोरा येथे त्यांनी प्रचार केला जोरदार. त्याचा परिणाम स्वरूप आज आपण त्या ठिकाणी जगन्नाथ मंदिर बघतोच. त्यानंतर 2023 पासून प्रोजी आपल्या कार्यक्रमात सेवा देत आहेत आणि आतापर्यंत प्रोजी जवळजवळ 19 राज्यातील 228 जवाहर विद्यालय गेल्या 3 वर्षात आध्यात्मिक जीवन कौशल्य आणि मूल्यांवर प्रवचन केल्यावर तसेच 12 वर्षात 1000 अधिक शाळा आणि महाविद्यालयांना आध्यात्मिक प्रशिक्षण चर्चेसाठी भेट दिली. प्रभूजींचं जोरदार आपले योगदान आहे इस्कॉनच्या प्रचारासाठी. प्रभूजींनी सर्व आपलं जे शिक्षण आणि भक्तिमय सेवा हे सगळा याचा उपयोग पूर्णपणे भगवंताच्या सेवेत आणि आपल्यासारख्या लोकांना प्रचार करण्यासाठी प्रभूजी करीत आहेत. आणि यामुळे आपल्याला प्रवक्ते जे आज लाभलेले आहेत तर आपण प्रभूंचा आभार व्यक्त करायचा आहे. ती हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. दुसरी सूचना अशी की कोणाचा मोबाईल असेल तो काहीतरी सायलेंट करून ठेवा जेणेकरून आपल्या कोर्समध्ये व्यत्यय येणार नाही. हरे कृष्ण. पुढील सूचना अशी की गीता कोर्स 3 दिवस अटेंड करायचा आहे. 3 दिवसाचा. कारण 3 दिवस पूर्ण अटेंड केल्यानंतर आपल्याला ती पूर्ण श्रृंखला लक्षात येईल आणि 3 दिवस पूर्ण अटेंड झाल्यानंतर असं आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे जे इंटरनॅशनल लेवलचं आहे. तर ते सर्टिफिकेट 3 दिवस जे अटेंड करतील त्यालाच मिळणार. त्यानंतर 3 दिवस गीता कोर्स पूर्ण अटेंड केल्यानंतर ते जे भक्त येतील त्याच्यासाठी कल्याण सत्र सुरू करणार आहोत. ते पूर्णपणे फ्री ऑफ असेल. तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. जे कोणी तुमच्या सोबत येणार होते ते आले नाही त्यांना कृपया फोन करून बोलून घ्या जेणेकरून त्यांचा हातचा क्लास मिस होणार नाही. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. पुनश्च सविता आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या पहिल्या दिवसाच्या क्लासमध्ये. भगवद्गीता अभ्यासक्रम याची काय आवश्यकता आहे, याचं काय उपयोग होईल, याचं काय महत्त्व आहे आपण जाणलं पाहिजे. की भगवद्गीता हे भगवान श्रीकृष्णाने स्वतः दिलेलं महान तत्त्वज्ञान आहे जे साऱ्या वेदांचं, जे 4 वेद आहे, 108 उपनिषद आहे त्यांचं सार आहे, अंतिम निष्कर्ष आहे. भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धाच्या वेळेस जेव्हा अर्जुन गोंधळून गेला की मी युद्ध करावं की न करावं, त्यावेळेस भगवंतांनी जो उपदेश दिला आहे आणि अर्जुनाने जे प्रश्न विचारले होते त्यांचं जे उत्तर दिलं आहे ते भगवद्गीता आहे. आजपासून जवळपास 5200 वर्षापूर्वी हा संवाद घडलेला आहे. हे कलियुग चालू आहे सध्या, ज्या कलियुगाचे 5152 जवळपास वर्ष झालेली आहे. आपण 2026 समजून त्या हिशोबाने आपण विचार केला. पण जर आपण वैदिक पद्धतीने विचार केला तर 5126 वर्ष झालेली आहेत कलियुगाचं सुरुवात होऊन. हे कलियुग आपल्या वैदिक शास्त्रानुसार 4,32,000 वर्षाचं आहे. किती? 4,32,000
32,000 म्हणजे अजून कमीत कमी 4 लाख वर्ष कलियुग राहील. लोक आजकाल वैदिक साहित्य वाचत नाही, इकडून तिकडून काहीतरी ऐकतात, वाचतात आणि त्यांना असं वाटतं की कलियुग केवळ किंवा 4 युग मिळून केवळ 5,000 वर्ष काळ आहे. नाही, कलियुगाचा काळ 4,32,000 आहे. आणि कलियुग चालू होऊन किती वर्ष झाले? 5,152 जवळपास. तर जसं कोणती भाषा शिकण्यासाठी आपल्याला त्याची जी वर्णमाला असते, अ ब क ड किंवा क ख ग किंवा इंग्लिशमध्ये ABCD माहीत पाहिजे, तसंच भगवद्गीता समजण्यासाठी जे साऱ्या वेदांचं अंतिम निष्कर्ष आहे हा कोर्स आहे, की जे मूलभूत गोष्टी, सामान्य गोष्टी ज्या आपल्याला माहीत पाहिजे त्यासाठी हा कोर्स आहे. खूप लोकांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही गीता घेतली आहे, गीता वाचतो, आम्ही एकदा वाचली पण काही समजलं नाही त्यामध्ये, असं लोकांचं म्हणणं आहे. का? आपलं जे मूल गोष्टी आहेत, मूलभूत गोष्टी त्या क्लिअर, स्पष्ट नाही आहे, आपल्याला माहीत नाही आहे. जसं कोणते ABCD माहीत नाही आपल्याला गीतेची किंवा अध्यात्माची. त्यासाठी हा कोर्स आहे. त्या कोर्समध्ये आपण 6 विषय निवडलेले आहेत. पहिला विषय कोणता आहे? आनंदाचा शोध, जे आपण सर्व कायम घेत असतो की आनंद कुठे मिळेल, आनंद कुठे मिळेल, असं आपल्याला काय इच्छा असते, शोध असतो. दुसरा विषय आहे भगवंत अस्तित्वात आहेत का, इंग्लिशमध्ये डज गॉड एक्झिस्ट, की भगवंत खरोखर असतात का. तिसरा विषय आहे भगवंत एक आहेत की अनेक आहेत. अनेक लोकांना शंका आणि चुकीच्या समजुती असतात भगवंताविषयी. चौथा विषय आहे आत्म्याचा विषय आहे की आपण कोण आहोत. ते इथं नाव दिलं आहे पुनर्जन्म, की आत्मा जो अनेक जन्म घेतो, पुन्हा पुन्हा जन्म घेतो, ती वास्तविकता आहे की कल्पना आहे. त्या आपण तार्किक पद्धतीने आपली जी बुद्धी शक्ती आहे ते लावून आपण समजून घेऊ, किंवा भगवंतांचं जे वचन आहे ते समजून ते लक्षात घेऊन आपण समजणार आहोत. पाचवा विषय अतिमहत्त्वाचा, सगळ्यांना असं पडतोच जीवनामध्ये, आम्ही इतके चांगले आहोत, आम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही, आमच्या जीवनात वाईट का घडलं, वाईट का घडतं, तर चांगल्या लोकांसोबत वाईट का घडतं, हा पाचवा विषय आहे. आणि 6वा विषय कोणता आहे? की योग आपण जे म्हणतो, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग, ते योगाची पूर्णता, की योग जे काही 4-5 योग आहेत त्याची पूर्णता काय आहे, किंवा त्याला आपण म्हणतो व्यावहारिक भक्ती कशी केली पाहिजे, किंवा आपण जे काही इथं चर्चा करणार आहोत या ज्ञानाचं पालन कसं केलं पाहिजे, त्यासाठी हा 6वा विषय आहे. तर आपल्याकडे 3च दिवस आहे, तर आपण रोज 2-2 विषय घेणार आहोत. तर आजचे 2 विषय जे आहेत ते हे की आनंदाचा शोध, आपण का घेतोय, कसा घेतोय, कुठे घेतोय आणि कधीपासून घेतोय, आणि भगवंताचं अस्तित्व आहे का, हे आपण 2 विषय आज चर्चा करणार आहोत. पहिला विषय कोणता आहे? आनंदाचा शोध. आपण बघा या जगामध्ये आनंदासाठी काय काय नाही करत. लोक काय खात नाही, लोक काय पित नाही, लोक काय करत नाही की मला आनंद भेटणार. जिथे त्याने हेअरस्टाईल अशी केलेली आहे की काहीतरी नवीन असलं पाहिजे की मला आनंद मिळेल, काही मग त्यासाठी काही कसंही केलं तरी चालेल. आनंद आपण यासाठी शोधतो, आपण आनंदी होतो पण आता आनंद मिळत नाही, आपण आता आनंदी नाही आहोत म्हणून आपण आनंद शोधतोय. हा एक समज होऊ शकतो. जसं कुणाकडे चाबी असते, आपल्या घराची चाबी किंवा गाडीची चाबी, आणि ते सापडत नाही, मग आपण काय करणार? शोधतो, कुठे गेली चाबी, कुठे गेली चाबी, किल्ली कुठे गेली, किल्ली कुठे गेली. आपण संपूर्ण घर, सगळं दुकान, सगळं ना गल्ली शोधतो काही वेळेस, कुठे गेली किल्ली, कुठे गेली. तसंच आपण सर्व म्हणजे आपल्याकडे होती ती किल्ली पण ती आता सापडत नाही आहे, गहाळ झाली, गायब झाली, आपण शोधतोय. तसंच
आपल्या जीवनात आनंद होता, आपण आनंदी होतो, पण तो आनंद हरवला, निघून गेला. आपण पुन्हा शोधतोय की कुठे गेला तो माझा आनंद, कुठे गेला माझा आनंद. तर हा एक समज होऊ शकतो की हां, आपण आनंदी होतो, आता आनंदी नाही आहेत, पण आपण आनंद शोधतो आहे. दुसरा समज असा होऊ शकतो की जसं आपल्याला असं इच्छा असते, जाणून घ्यायचं आहे की हे मशीन कसं बनलं, किंवा हे विश्व कसं बनलं, हे जग चालतं कसं, आपण शोध घेतो. तो एक विषय असू शकतो की आपण आनंदी न होतो, किंवा आपण आधीपासूनच आनंद शोधतो आहे. हा एक दुसरा समज असू शकतो की फक्त आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आनंद हा आहे कुठे. दोन समज होऊ शकतात. वास्तविक आपण जे आनंद शोधतोय तो असा आनंद शोधतोय जो टिकेल, जो केवळ थोडा वेळ नाही, कायमसाठी असेल. हो की नाही? आनंद मिळतो आपल्याला. जसं रोज आपण अन्न भूक लागली की अन्न खातो, जेवण घेतो, आपण तहान लागली की पाणी पितो, थकलो की झोपतो आपण, त्यात पण आनंद मिळतो. मिळतो की नाही? मिळतो. असं वाटलं की मला नवे कपडे घ्यायचे, कपडे फाटले, आता नववर्षाचे नवे कपडे घ्यायचे, त्याला फंक्शन आहे, लग्न आहे कुणाचं, नवे कपडे घ्यायचे. तर जेव्हाही आपण काही नवीन वस्तू, नवीन काही गोष्ट वस्तू काही विकत घेतो तर आनंद मिळतो. पण तो किती वेळ असतो आनंद? थोडा वेळ असतो. नव्याचे 9 दिवस. किंवा भूक लागली तर मग जेवण घेतलं की आनंद मिळतो, पण किती वेळ? जोपर्यंत भूक आहे. तो आनंद निघून जातो, तो टिकत नाही. इथं आपण जो विषय घेतला आहे आनंदाचा शोध, हा आनंद तत्कालिक नाही किंवा क्षणिक नाही. हा आनंद हा नित्य आनंद आपण विषय घेतला आहे. नित्य आनंदाचा शोध, की असा काय आनंद जो आपल्यासोबत कायम राहील, जो टिकेल कायम. नाही तर ह्या जगामध्ये तर क्षणिक आनंद खूप आहे, की लोकांना मोबाईलकडनं नवीन नवीन काही रील्स बघितले, नवीन नवीन काही सिनेमा बघितला, नवीन काही गाणे बघितले, ऐकले, त्याच्यानं आनंद मिळतो. नवीन नवीन गोष्टी खाल्ल्या, हॉटेलमध्ये जाऊन नवीन नवीन आयटम खाल्ले, तर आनंद मिळतो. पण तो आनंद टिकत नाही, तो थोडा काळाचा असतो. तर हे समजून घ्या, आपण जो आनंदाचा विषय घेतला आहे, आनंद कोणता आहे? नित्य आनंद. कोणता आनंद? नित्य आनंद, जो कायमसाठी असेल, थोडे दिवस नाही. आणि बघा, आनंदाचा शोध हा केवळ मनुष्य नाही, प्रत्येक जीव घेतो. आपण ते अनुभवू शकतो. जसं आपल्याकडे कधी पाळलेले कुत्रे असतात, पाळलेले कुत्रे मांजरी असतात, किंवा पाळीव पशु असतात, म्हैस, बैल किंवा गोमाता, गाय असते, घोडे असतात काही लोकांचे. ते जीवसुद्धा आपल्याकडनं काही प्रेमाची अपेक्षा करतात, आनंदाची अपेक्षा करतात, की त्यांच्या आपण डोळ्यात बघतो की जसं कोणी घरमालक दिवसभराच्या कामावरून संध्याकाळी आला तर घरातला कुत्रा जो आहे तो अतिशय आनंदी होतो, नाचतो, उडतो, म्हणजे उड्या मारतो आणि आपली शेपूट हलवतो, त्याच्या मागे पुढे चालतो. तर हे आनंदाचा विषय हा सगळ्यात जीवांना आहे, सगळ्यात जीवांना आहे. मुंगीपासून तर ब्रह्मदेव, जे विश्वाचे निर्माता आहेत, ब्रह्मदेव, त्या सर्वांना आनंदाचा शोध, आनंदाची आवश्यकता असते. पण समस्या अशी आहे, या जगातला जो आनंद आहे तो क्षणिक असतो, काही काळाचा असतो. हा आनंद जास्त काळ टिकत नाही. आणि हा आनंद का टिकत नाही? त्याला काही कारणं आहेत. पहिली गोष्ट, हे जगत जे आहे, ज्या जगात आपण आहोत, हे जगत हे बदलणारं जगत आहे. जसं थंडी, आता हिवाळा आहे, थंडीमध्ये आपल्याला थंडीचा त्रास होतो. आपण म्हटलं आता मी सेटल झाले, आता माझ्याकडे कपडे पण आहे चांगले ना, स्वेटर आहे, शॉल आहे, टोपी आहे, तर मला आता थंडीचा त्रास नाही होणार. आता मग
सेट झाली आहे, आता मी पक्की ना याला मी तयार झाली आहे, आता मला आता काही अडचण नाही. पण हा हिवाळा बदलून जाईल, मग उन्हाळा येईल. आता थंडीचा त्रास होतो, नंतर हिवाळ्याचा त्रास, आता हिवाळ्याचा त्रास आहे, नंतर उन्हाळ्याचा त्रास होईल. आपण त्याला जर म्हटलं आता आम्ही याला पण सेट झालो आहे, आता तयार झालो आहे, पण तो पण टिकत नाही. पुन्हा पावसाळा येईल, पावसाळ्याचे नवे अनुभव, नवे दिवस येतील. तर ह्या जगात काय आहे, जसं काही मुलांना समस्या आहे की मला शाळेचं जायची इच्छा नसते, शाळेला मला आवडत नाही शाळेत जायला. पण शेवटी ते लहान मुलं जे आहेत त्यांना एक सवय होऊन जाते, नंतर त्यांना ते आवडायला लागतं. पण ते बालपण ते पण टिकत नाही. त्यांना शाळा तर आवडायला लागलेली आहे, पण नंतर त्यांना ती शाळा सोडावी लागते. त्यांना मग कॉलेजला जावं लागतं. कॉलेजला पण जायची इच्छा होत नाही, काही नवीन नवीन एकदा ते आवड निर्माण होऊन जाते, सवय होऊन जाते, पण ते पण टिकत नाही, ते पण सोडावं लागतं. एक दिवस शिक्षण सोडावं लागतं. त्या जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीर जे आहे ते काळानुसार बदलतं. आपली इच्छा आहे आपण कधीही म्हातारं होऊ नये, पण हे शरीर काळाच्या नुसार म्हातारं होत जातं. आपली इच्छा असते मला कधी आजार होऊ नये. आता एकदा ताप आला होता मला मागच्या वेळेस, आता पुन्हा ताप येऊ नये. मी चांगला इलाज केलेला आहे, 8 दिवस मी औषधं खाल्ली, आता पुन्हा आजार होऊ नये अशी आपली अपेक्षा असते. आता मी पूर्ण कोर्स केला होता, 8 दिवसाचा आता मेडिकल कोर्स केला होता, औषधं घेतली होती, पुन्हा आजार येऊ नये असा आपला विचार असतो. होतं काय, पुन्हा 2 महिन्याने आजार ताप येतोच पुन्हा. तर ह्या जगातल्या समस्या ह्या आहेत की आपलं शरीर कायम बदलतं, आजार मध्ये मध्ये कायम येत असतात. म्हातारपण आपल्याला जन्मापासून चालू झालेलं आहे, आणि शेवटी मृत्यूसुद्धा हा सदैव आजूबाजूला असतो. असं म्हणतात की जन्मासोबतच प्रत्येक जीवाचा मृत्यू हा असतो, सोबतच असतो जन्मासोबत. जसं म्हणतात की नाण्याच्या 2 बाजू आहेत, जन्म आपलं छापा काटा, नाण्याच्या 2 बाजू, तसं जीवनाचे 2 बाजू आहेत. या जगातलं जीवन जे आहे त्याला आपण म्हणतो भौतिक जीवन. भौतिक जीवन का म्हणता याला, हे जगत भौतिक आहे म्हणून ह्या जगातल्या जीवनाला म्हणतात भौतिक जगत, भौतिक जीवन. आणि एक जगत म्हणतात आध्यात्मिक जगत, वैकुंठ जगत, आध्यात्मिक. तिथल्या जीवनाला म्हणतात आध्यात्मिक जीवन. एक जीवन आहे देहाचं, जे हाडामासापासून देह बनलेला आहे, पंचमहाभूतपासून देह बनलेला आहे. या देहाचं जीवन नाशवान आहे, नश्वर आहे. आणि एक जीवन आत्म्याचं आहे, आत्म्याचं, जे आध्यात्मिक जीवन आहे, जे अविनाशी आहे, कायमस्वरूपी आहे. आपल्याकडे जे कायम समजूत आहे की हां आमचे बाबा गेले आणि आज आमच्या बाबाची संक्रांत होती, आज आमच्या बाबाची आकाजी आहे, असं म्हणतात लोक. तर हे कशामुळे आपण जाणलं पाहिजे की आपण मानतो, समजतो आपल्या कॉमन सेन्सने किंवा आपल्या परंपरेने की आपले जे आजोबा होते, जे आपल्यासोबत होते काही दिवस, ते आता नाही आपल्यासोबत, पण कुठेतरी आहे तो आत्मा. त्यांचा देह नष्ट झाला पण ती व्यक्ती कुठे ना कुठे आहे. म्हणून त्या आत्म्यासाठी आपल्याकडं काय होतं, श्राद्ध होतं. म्हणजे काही नवीन आपल्याला गोष्ट नाही आहे की आपण मानतो, आपल्या समाजामध्ये हे कायम आधीपासून आहे, युगयुगापासून आहे की आपण मानतो की जीवन हे बॉडीमुळे नसतं, जीवन हे जीवामुळे असतं. म्हणून आपण म्हणतो जिथं जीव आहे त्याला आपण सजीव म्हणतो, आणि जिथं जीव नाही त्याला आपण काय म्हणतो, निर्जीव म्हणतो. आणि आपण असं बोलताना नाही म्हणतो की त्याचा जीव गेला, त्याचा जीव अजून आहे, अजून जीव गेला नाही, जीव गेला नाही, जीव आहे अजून. बघा जी डेड बॉडी असते कधी, आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आपल्या कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये, आपण गल्लीत बघितलेलं आहे डेड बॉडी. कोणाचा
मृतदेह बघितला आहे की तिथे सगळेजण म्हणतात आमची आजी आम्हाला सोडून गेली, आमचे आजोबा आम्हाला सोडून गेले, सांगून पण नाही गेले कुठे गेले म्हणून ना सांगताच गेले, ते कायकीच गेले. तर आपला अनुभव हा आहे की सर्वांसमोर त्या गल्लीमध्ये किंवा त्या आपल्या कुटुंबामध्ये आजोबांचा देह, त्या आजीचा देह आपल्या समोर असतो, लोकांसमोर असतो. पण लोक काय म्हणतायत, कुटुंबाचे लोक, आजी आम्हाला सोडून गेली, आजोबा आम्हाला सोडून गेले. तर आपल्या बुद्धीने, कॉमन सेन्सने आपण समजतो की आजोबा तो देह न होते, आजोबा त्या देहामध्ये एक जीव होते, एक व्यक्ती होते, आत्मा होते, जे आता आपल्याला न सांगता निघून गेले आहेत. तर ह्या काही आपल्याला नवीन गोष्टी नाही, आपण समजतो. म्हणून मी मुद्दामच ह्या आधी गोष्टी सांगतोय की आपल्याला आत्मा असतो का आणि मग भगवंत असतात का यात मी जास्त जाणार नाही. का आपल्याला श्रद्धा आहे, आपण हे अनुभवतो की हां आत्मा असतो, भगवंत असतो. जसं हवा दिसत नाही पण आपण अनुभवतो, शब्द आपण जे बोलतो ते दिसत नाही पण ते शब्द आपण कानाने ऐकून बोध घेतो. लाडू जो आहे, लाडूचा गोडवा दिसत नाही डोळ्याने पण खाऊन त्याचा अनुभव घेता येतो. तसंच भगवंत किंवा आत्मा हे भले डोळ्याने दिसत नसतील, दिसतात डोळ्याने. ज्यांना प्रेम आहे, ज्यांना श्रद्धा आहे भगवंताबद्दल, त्यांना ते दिसतं. जसं इथं भगवंताचं दर्शन घ्यायला आपण येतो, लोक दर्शन घ्यायला येतात का, भगवंत दिसतात. पण कुणाला, ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे, ज्याच्यामध्ये प्रेम आहे भगवंताबद्दल. काही लोक बघतात डोळ्याने, हां कृष्ण राधा उभी आहे, पण त्यांना प्रेम नाही आहे, त्यामुळे ते तिथं आनंद घेत नाही. त्यांना ते काही ते बघून न बघल्यासारखं करतात. जसं काही लोक म्हणतात तो माझ्यासाठी मेलेला आहे, त्याला मी मानत नाही. आपल्या कॉलनीमध्ये जो व्यक्ती आहे, पण लोक काय म्हणतात, मी त्याला मानत नाही, मी त्याला बघत पण नाही. का, प्रेम नाही आहे. दिसतो डोळ्याने तो व्यक्ती पण आपल्याला बघत नाही, का प्रेम नाही आहे. तर सांगायचा उद्देश हा, जोपर्यंत भगवंताबद्दल कुणामध्ये प्रेम नाही आहे, आपलेपणा नाही आहे, आपुलकी नाही आहे, आस्था नाही आहे, श्रद्धा नाही आहे, भगवंताचं दर्शन होऊ शकत नाही, अनुभव होऊ शकत नाही. तर सांगायचा उद्देश हा आहे की हा जो भगवद्गीता कोर्स आहे, माझा उद्देश हा आहे, माझा प्रयत्न हा असेल की तुम्हाला थोडक्यामध्ये भगवद्गीता काय आहे, भगवद्गीतेमध्ये काय काय विषय, काय काय ज्ञान आणि आपण कसं समजून घेतलं पाहिजे हे मी सांगणार आहे. तर इथे दाखवलं आहे की लोक अनेक स्पोर्ट्स, अनेक खेळ खेळतात आनंदासाठी. काही लोक असे असे खेळ खेळतात ज्यामध्ये जीवसुद्धा जाऊ शकतो. जसं बर्फावर लोक ते खेळ खेळतात, बर्फावर तिथं ते पळतात किंवा ते असे त्याला काय म्हणतात, स्कीइंग म्हणतात, स्कीइंग की स्केटिंग म्हणतात, स्केटिंग किंवा काही वेळेस पायामध्ये असे जोडे घालतात ज्याला चाकं असतात, त्याला काय म्हणतात, स्केटिंग, स्केटिंग म्हणतात. की लोक चप्पल घालून सहज चांगलं पळू शकतात, पण नाही, चाकाची चपला घालतील, चाकाचे ते जोडे घालतील की नाही, ॲडव्हेंचर, काहीतरी नवीन आम्हाला आनंद पाहिजे. अशीच घटना घडली मागच्या महिन्यामध्ये. चांगले प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल, वेदांत त्यांचं ग्रुप आहे, कंपनीचा ग्रुप, आणि जिंदल स्टीलचे मालक अनिल अग्रवाल, त्यांचा एकुलता एक मुलगा लंडनमध्ये त्या बर्फावर कसरत करताना, ते खेळ खेळत असताना त्याला दुखापत झाली डोक्याला आणि त्याचा 7 जानेवारीला हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर इतका मोठा उद्योगपती, लाखो करोड रुपयाची संपत्ती, पण आनंदाच्या शोधानादामध्ये आपला जीव गमावून बसले. असं एक नाही, काही लोक आकाशात जाऊन हेलिकॉप्टरमधून किंवा विमानामधून उड्या घेतात,
आनंदासाठी त्याला काय म्हणतात ते हां स्काय डायव्हिंग उड्या घेतात. आणि काही लोकांचा तर मृत्यू पण होतो, ते पॅराशूट उघडत नाही काही वेळेस. तर सांगायचं काय की लोक आनंद जेव्हा मिळत नाही, आनंदासाठी लोक काहीही करायला तयार आहेत. इथं बघा काय दाखवलं आहे, लोक चांगले कपडे त्यांना आवडत नाही, काहीतरी नवीन म्हणून कपडे फाडायचे किंवा अशी फॅशन निघालेली आहे आनंदाच्या नावाखाली. हे बघा इथं लोक काही नशा कसंही जीवन जगतात, उलटे होतात, काही होतात. इथं बघा काय दाखवलं आहे, मोबाईलच्या नादामध्ये त्याचा जीव गेला. तो आता याच्यामध्ये कबडमध्ये आहे, कोफिनमध्ये आहे, पण त्यात पण तो मोबाईल इतकं वेळ मोबाईलचं. लोक गाडी चालवतात, 2 व्हीलर 4 व्हीलर चालतात रस्त्याने, पण खाली समोर खड्डा आहे का काय ते बघायला तयार नाही. समोर कोण येते काय येते, इतकं आनंदासाठी मोबाईलचं वेळ. तर जीव जे आहेत, मी जसं सांगितलं प्रत्येक जीव हा आनंद शोधतो आहे. तर दाखवलं आहे की वेगवेगळ्या क्षणी पशु पक्षी किंवा वनस्पती, पाण्यातले जीव, हवेतले जीव, जंगली पशु, पाळीव पशु, मनुष्य, सगळे जीवांच्या वेगवेगळ्या क्षणी आहे. आणि ह्या सगळ्या जीवांमध्ये काही समानता आहे आणि काही भेद आहे. महाभारतामध्ये एक सुंदर श्लोक आहे, आहार निद्रा भय मैथुनम सामान्यमेतद पशुभिः नराणाम धर्मो हि अधिक विशेषो तेषां धर्मेन हि न पशुभिः समाना. हा एक श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की सर्व जीवांमध्ये मनुष्य आणि पशूंमध्ये 4 समानता आहे आणि 4 किंवा एक मोठं 4 भेद आहे. 4 समानता काय आहे की सर्व जीव आपल्या जीवनासाठी अन्न घेतात, भोजन घेतात. समानता पशु आणि मनुष्यामध्ये की भोजन सर्व जीव घेतात, मनुष्यही घेतो, पशुही घेतात, फक्त भोजन वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आहार, निद्रा, झोप, मनुष्यही झोपतात, पशु पक्षी झोपतात, फक्त त्यांची पद्धत वेगळी असते, पण झोपेचा आनंद जो आहे तो सगळे घेतात. निद्रा, भय, मैथुन की पशु पक्षी किंवा सगळे मनुष्य जसे आनंद घेतात मैथुनचा, तसं सगळे जीव आनंद घेतात. आणि संरक्षण की भयापासून मुक्ती, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मनुष्यांकडे बंदुका किंवा तलवारी किंवा हे तोफ, मिसाईल ह्या असतात. पशूंकडे आपले शिंग किंवा नख, दात ह्या गोष्टी असतात. आहार म्हणजे भोजन, निद्रा म्हणजे झोप, मैथुन आणि मुलं उत्पादन करणं, प्रजा उत्पादन करणं आणि बचाव, संरक्षण करणे. हे 4 गोष्टी पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये समान आहे. पण काय म्हटलं या श्लोकामध्ये की आहार निद्रा भय मैथुनम सामान्यमेतद पशुभिः नराणां. हे पशु आणि मनुष्यामध्ये सामान्य म्हणजे समान आहे. धर्मो हि एक अधिक विशेष, की मनुष्यांमध्ये धर्म असा एक गोष्ट आहे जी विशेष आहे. पशुपक्ष्यांसाठी धर्माचं ज्ञान नाही आहे, धर्माचे नियम नाही आहे. पाप पुण्याचा विचार पशूंसाठी नाही आहे. जसं वाघ, सिंह, जंगली पशु कोणत्याही जीवाला ते पकडून शिकार करतात आणि खातात, भोजन घेतात. त्यांना पाप लागत नाही, त्यांना शिक्षा नाही होत की वाघाला पकडून आणा, त्याला शिक्षा होईल, त्याला फाशी होईल, त्याने हरणाचा बळी घेतला, हरणाची हत्या केली. ते नियम त्यांना नाही आहे. तसंच पाप पुण्याचा विचार पशुपक्ष्यांना नाही आहे. पाप पुण्याचा विचार फक्त मनुष्यांना आहे. का? जे धर्माचं पालन करत नाही त्या मनुष्यांना पाप लागतं. जे धर्माचं पालन करतात त्यांना पुण्याचा लाभ होतो. तर आपण भेद बघितले, समानता बघितली, भेद. मनुष्याजवळ सर्वोत्तम बुद्धी आहे, तशी बुद्धी सगळ्यांना आहे. पशुपक्ष्यांना बुद्धी असते, पण त्यांची बुद्धी ही फक्त
देहासाठी असते. पशुपक्षी समजतात की जो देह त्यांना भेटला आहे तो देह आहे. जसं कुत्रा गाढव समजतो की ते कुत्रा गाढव आहे. पण मनुष्य आपल्या उच्च बुद्धीने समजू शकतो की हा देह जो आहे ती माझी गाडी आहे. जसं एक गाणं तुम्ही ऐकलं असेल की जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ऐकलं तुम्ही? तर आपण समजतो की जीवन काय आहे, एक सुंदर प्रवास आहे. आणि हे शरीर जे आहे आपलं, हे शरीर काय आहे? आपलं वाहन आहे. त्या प्रवासात भेटलेलं वाहन. आणि आपण कोण आहोत? प्रवासी. आणि प्रवासात माहीत पाहिजे आपण निघालो कुठून आहे आणि आपल्याला जायचं कुठे आहे. ज्याला माहीत नाही मी निघालो कुठून आहे, जायचं कुठे आहे, तो ना मूर्ख असतो. त्याला माहीतच नाही की आपल्याला काय कुठे जायचं आहे. तर मनुष्याजवळ उच्च बुद्धी आहे, ज्याला म्हणतात अध्यात्मबुद्धी. काय म्हणतात? अध्यात्मबुद्धी. आणि पशुपक्ष्यांना बाकी जीवनाची बुद्धी आहे त्याला म्हणतात देहबुद्धी, देहात्मबुद्धी. तर देहालाच आत्मा समजतात किंवा देहालाच ते जीव समजतात. देह वेगळा आणि मी वेगळा, आत्मा वेगळा असा समज पशुपक्ष्यांना नसतो. मनुष्याजवळ हा समज असतो की मी हा देह नसून मी देहामध्ये बसलेलो एक जीव आहे, आत्मा आहे. हरे कृष्ण. राधा गिरधारी भगवान की जय. हां, चांगल्या वाईटमध्ये भेद करण्याची क्षमता मनुष्यामध्ये आहे की चांगला आणि वाईट काय आहे हा पण भेद समजतो. पशुपक्ष्यांमध्ये तेवढी ती क्षमता नसते. त्यांनाही त्यांच्या हिशोबाने असतं. जसं गाढव कधीही तंबाखू खात नाही. गाढव कधीही नशा करणार नाही. त्यांना पण ती बुद्धी आहे, चांगलं आणि वाईट समजतात ते. पण त्यांची बुद्धी चांगलं वाईट समजते फक्त आपल्या देहासाठी. मनुष्य आत्मकल्याणासाठी चांगला आणि वाईटचा विचार करू शकतो. मनुष्य जो आहे दुःखांच्या कारणांविषयी जिज्ञासा करू शकतो आणि जीवनाचा उद्देश जाणू शकतो. पशुपक्षी जे आहेत ते मी पक्षी का बनलो, मी कावळा का बनलो, मी गाढव का बनलो, मला कुत्र्याचा जन्म का भेटला, मी कोल्हा का बनलो, मी नालीतला किडा का बनलो, मी झाड का बनलो, काट्याचं झाड, वांग्याचं झाड, हा विचार त्या जीवांना होऊ शकत नाही. मी का दुःख भोगतो आहे, मी का या जगामध्ये जन्म, मृत्यू, म्हातारपण, आजारपण हे दुःख भोगतो आहे, हा विचार त्यांना होऊ शकत नाही. मनुष्याला होतो की मला आजार का होतात, मला म्हातारपण का येतं आहे, मला दुःख का येतं आहे, किंवा मला मृत्यू का येतो आहे, आणि जीवनाचा उद्देश काय आहे, मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे, हा विचार मनुष्याला होऊ शकतो. पशुपक्ष्यांना केवळ खायला कुठे भेटेल चांगलं, झोपायला कुठे भेटेल, मला देहाचं सुख कुठे भेटेल, माझा बचाव कुठे होईल, हाच विचार असतो. तर इथं म्हटलं आहे जर आपण ह्या विषयांवर जिज्ञासा केली नाही तर आपण फक्त नीटनेटक्या कपड्यांमधील व्यवहार कुशल सभ्य 2 पायांचे पशु आहोत. जसं दाखवलं आहे की कोट, बूट, सूट, टाय सगळं लावलेलं आहे. पण बुद्धी जी आहे, पशुची बुद्धी लोकांना असते. हा विचार नाही केवळ हे मनुष्य जीवन खाण्यापिण्यासाठी नाही आहे. खाओ पिओ मजा करो, कौन देखा है ना पुनर्जन्म होता है, कौन देखा है भगवान होते हैं, खाओ पिओ मजा करो, ये जिंदगी ना मिलेगी दोबारा. लोग काय म्हणतात, ये जिंदगी ना मिलेगी दोबारा, अभी सब मजा कर लो, कल होना हो, आज ही सब कुछ भोग लो, असं लोकांचा विचार. त्यांना ही बुद्धी नाही की नाही, जीवन कायम असतं. का जीवन हे बॉडीमुळे नाही आहे, जीवन हे आत्म्यामुळे असतं. आणि आत्मा हा काय आहे,
अमर आहे, आत्मा अविनाशी आहे, आत्मनित्य अस्तित्वात असतो. म्हणून मनुष्याने हा विचार केला पाहिजे की जीवन हे आत्मकल्याणासाठी आहे, आत्मउद्धारासाठी आहे. आणि जेव्हा मनुष्य आत्म्याविषयी किंवा भगवंताविषयी अध्यात्माविषयी जिज्ञासा ठेवत नाही, तो काय प्राण्यांपेक्षाही खालच्या स्तरावर जातो, नीच बनतो. जसं गाढव कुत्रा कधीही नशा करणार नाही, कुणाचं शोषण करणार नाही, कधी भ्रष्टाचार अत्याचार करणार नाही, कुणाला छळणार नाही, कुणाची हत्या नाही करणार. पण मनुष्य हा आज बघतो आपण, आणि आत्महत्यासुद्धा कोणत्याच गाढवाने आतापर्यंत आत्महत्या केली नाही आहे की मला कंटाळा आला, हे ओझं होऊन कंटाळा आला म्हणून मी आता आत्महत्या करणार, मी नदीमध्ये जीव देणार, कधी नाही. त्यांना हे ज्ञान आहे, समज आहे की जीवन हे अनमोल आहे आणि आपण ते नष्ट नाही केलं पाहिजे. पण जेव्हा मनुष्य अध्यात्म बुद्धी लावत नाही तो किंवा भौतिक बुद्धीने जगतो पशुप्रमाणे, मग तो काही वेळेस पशुपेक्षाही खालच्या स्तरावर जाऊन अतिशय वाईट कार्य करतो. जसं एखाद्या शेतकऱ्याने लॉटरीमध्ये पैसे मिळवले, जिंकला लॉटरी, त्याला बुद्धी नाही आहे की काय केलं, त्याला गाडी मिळाली पैशामध्ये, त्या लॉटरीमध्ये त्याला गाडी मिळाली, पण ती बुद्धी नाही आहे, ते ज्ञान नाही आहे की त्या गाडीचा उपयोग कशासाठी केला पाहिजे, कसा केला पाहिजे. तो शेतामध्ये नांगरण्यासाठी म्हणा किंवा जे काय असतं तण काढण्यासाठी त्याचा उपयोग करतो आहे, तर ते चुकीचा उपयोग आहे. तसंच मनुष्य देह जो आहे, हा मनुष्य देह हा अतिशय अनमोल आहे. 84 लाख वेणीमध्ये मनुष्य जन्म हा अतिशय दुर्लभ आहे, अनमोल, महान आहे. त्याचा उद्देश पशुपक्ष्यांप्रमाणे केवळ देहाचं सुख घेणे नाही आहे. मनुष्य जीवनाचा उद्देश हा आत्मसाक्षात्कार घेऊन भगवत प्राप्तीचा आहे. आपण जर ते नाही जाणलं तर आपला मनुष्य जीवनाचा उद्देश उपयोग हा असा होऊ शकतो, दुरुपयोग होऊ शकतो. तर मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे, आनंदाची प्राप्ती. कसा आनंद म्हणजे म्हटलं आधी, शाश्वत, जो कायम टिकेल आणि कायम तो वाढेल, आणि केवळ एक प्रकारचा आनंद नाही, विविध प्रकारचा आनंद, तो आपला उद्देश आहे. आध्यात्मिक आनंद जो नित्य दिव्य असतो. पण होतं काय, मी जे म्हटलं की ह्या जगात जे काही आनंद आहे तो टिकत नाही. का टिकत नाही? ह्या जगात काही समस्या आहे. कोणत्या समस्या आहे? 2 समस्या असतात. एक आहे वास्तविक समस्या, इंग्लिशमध्ये रिअल प्रॉब्लेम, आणि एक आहे खोट्या समस्या, किंवा त्या इतक्या समस्या नाही आहे पण त्या लोकांनी असं मानलेलं आहे, हां माझ्याकडे पैसा नाही आहे जास्त, मग ती समस्या आहे. माझ्याकडे मोबाईल नाही आहे, ती समस्या आहे. माझ्याकडे छोटं घर आहे, ती समस्या आहे. माझ्याकडे मोठी गाडी नाही आहे, ती समस्या आहे. या वास्तविक समस्या नाही आहे. या काही लोकांच्या अशा समजुती असतात, हां ही समस्या आहे. काही मुलांना, जसं काही लहान मुलांना मला शाळेत जावं लागतं, ती समस्या आहे. मला शाळा आवडत नाही, मला चॉकलेट मिळत नाही, ती समस्या आहे. तर या वास्तविक समस्या नाही आहे. या जगातला आनंद जो आहे, आपण जो घेऊ इच्छितो तो मिळत नाही. का मिळत नाही? आपल्याला समस्या आहे, वास्तविक समस्या. त्या काय, आपण ते जाणल्या पाहिजे. वास्तविक समस्या त्या आहेत ज्या सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी आहे. शाळेत जाण्याची समस्या फक्त लहान मुलांची असते, मोठ्यांची नसते. तर वास्तविक समस्या ह्या अशा समस्या आहेत ज्या सर्वांसाठी आहे. वास्तविक समस्या त्या आहेत ज्या कुणालाही नको आहेत, आणि वास्तविक समस्या त्या समस्या आहेत ज्या कोणीही टाळू शकत नाही, कोणी टाळू शकत नाही. अशा कोणत्या समस्या आहेत? इथं म्हटलं की सर्वांसाठी समान आहे, त्या समस्या कुणाला नको आहे आणि कोणी टाळू शकत नाही. त्या समस्या आहेत जन्म. जन्म एक समस्या आहे. गौतम बुद्धांनी
जेव्हा गयाला जाऊन तपस्या केली आणि बुद्ध बनले, त्यांना साक्षात्कार झाला जीवनाचा. त्यांनी ज्ञान शिकवण सगळ्यांना दिली, प्रचार केला ज्ञानाचा. तर त्यांची पहिली शिकवण होती की ह्या जगातलं जे समस्या आहे, जे दुःख आहे, जगातलं दुःख हे जन्म घेतल्यामुळे आहे. जर आपण जन्म घेतला नसता तर मग म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू आलंच नसतं. आत्मा हा अजन्म आहे. आत्मा काय आहे? भगवंताप्रमाणे अजन्म, अजर आणि अमर आत्मा. पण समस्या काय होते, आता आपल्याला जन्माला घातलं जातं, हाडामासाचा देह मिळतो आणि आपण 9 महिने आईच्या पोटामध्ये असं बाळा असा उलटा आहे, पायवर डोकं खाली, अशी आपली स्थिती असते आईच्या गर्भामध्ये. तर आपण 9 महिने जन्माचं दुःख भोगलं आहे. आणि जेव्हा जन्म होतो, जेव्हा बाळ जन्माला येतं, तेव्हा आपल्याला माहीत आहे की इतकी यातना होते त्या बाळालासुद्धा आणि काही वेळेस त्या म्हणजे आईलासुद्धा, मातेला, की जीव पण जातो काहींचा. काही बाळाचा मृत्यू होतो, काही वेळेस त्या मातेचा मृत्यू होतो. कशामुळे? ती इतकी यातना होते जन्माची, जन्म देण्याची आणि बाळाला जन्म घेण्याची यातना होते. आपण आता म्हणतो हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे आता म्हणतोय, पण जेव्हा जन्म घेतो आपण तेव्हा ते हॅपी हॅपी नसतं. म्हणून बाळ हसत नाही येत, बाळ तर बोंबलत होतं, रडत नाही, बोंबलत होतं एकदम, किंचाळत होते, खूप त्याला यातना होते. तर जन्म हीच अशी समस्या आहे की प्रत्येक जीवाला आहे. वृद्धावस्था, जन्म, म्हातारपण सगळ्यांना येणार, कोणी त्याला टाळू शकत नाही. आजारपण आपण चर्चा केली, आजारपण असं कोणीच जगात नाही आहे त्याला कधी कोणता आजार होत नाही. आपल्याला कायम होत असतात काही आजार. हे शरीर आहे तर मग मान दुखते, डोकं दुखतं, पोट दुखतं, अंग दुखतं, होतं की नाही? असं कायम होतं. हे शरीर कायम आपल्याला आजार, दुखणं देत असतं. आणि आपली इच्छा असो नसो, मृत्यू सर्वांना कधी ना कधी येतोच. म्हणून म्हटलं आहे भगवद्गीतेमध्ये, भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शन, की आपण या जगातलं दुःख जाणलं पाहिजे. वास्तविक समस्या पैशाच्या, दुकानाच्या किंवा मोबाईलच्या नाही आहे. वास्तविक समस्या जीवनाच्या ह्या आहेत की जन्म आपण घेतला आहे. कुणी जन्म घेतला आहे? जो आत्मा अजन्म आहे, ज्या आत्म्याचं आपलं जीवन नित्य, अविनाशी, सच्चिदानंदमय आहे, त्या आत्म्याला हाडामासाच्या देहामध्ये जन्म घ्यावा लागतो आहे. जो आत्मा कधी म्हातारा होत नाही, अजर आत्मा, अजर अमर, त्या आत्म्याला जरा म्हणजे म्हातारपण आणि आजारपण, मृत्यू घ्यावा लागतो. ही समस्या आहे. कुणाची? आत्म्याची समस्या आहे. आपण जे म्हणतो की हे माझं शरीर आहे, आपण काय म्हणतो? हे माझं शरीर आहे, आज माझं अंग दुखतं आहे, मी दुखतो आहे असं म्हणत नाही कोणी, मी दुखतो आहे. आज माझं शरीर दुखतं आहे, माझं मन दुःखी आहे. आपण काय म्हणतो? माझं मन दुःखी आहे, आज माझं डोकं चालत नाही आहे, आज मी चालत नाही असं म्हणत नाही, माझं डोकं चालत नाही आज असं म्हणतो. म्हणजे काय? आपण बुद्धी नाही आहे, आपण मन नाही आहे, माझं मन दुःखी आहे, आज माझं आज शरीर दुखतं आहे, माझं आज अंग दुखतं आहे. म्हणजे आपण शरीर पण नाही आहे. सांगायचा उद्देश हा, आपण जो कोणी आहोत व्यक्ती, आपण कोण एक व्यक्ती आहे. शरीर कायम बदलतं. जसं आई असं कधी म्हणणार नाही मुलाला की बेटा तू माझा बाळ नाही आहे, माझा बाळ छोटासा होता जो आला होता जन्म घेऊन, आता तू किती मोठा होऊन गेला आहे, तू माझा बाळ नाही आहे, तू बदलून गेला. जे बाळ, ज्या बाळाने जन्म घेतला होता ते तू आता नाही आहे असं आई पप्पा कधी म्हणणार नाही. का? तो जीव जो आहे, तो व्यक्ती जो आहे, ती बॉडी नाही आहे जी कायम बदलते. ती व्यक्ती, तो
आत्मा आहे त्या देहामध्ये जो कधी बदलत नाही. बाळ किती मोठं झालं, आईबापासाठी काय असतं, बाळच असतं. का तो व्यक्ती बदलत नाही. कुणाचे हातपाय कापले गेले, कुणाचे अपघातामध्ये हातपाय कापले गेले, म्हणून आईबाबा असे म्हणणार नाही कुटुंबाचे लोक, आमच्या माणसाला 2 हात होते 2 पाय होते, याचा आता याला हातपाय नाही, आमचा माणूस नाही हा, असं म्हणतील का. आपली ओळख हातापायामुळे नाही आहे. कुणाचा आगीमध्ये चेहरा जळून गेला, चेहरा काळा काळा होऊन गेला, बिलकुल बदलून गेला, तर घरवाले असं म्हणणार नाही, घरचे लोक, आमच्या माणसाचा चेहरा असा होता, आता याचा चेहरा तसा बघा तुम्ही, हा आमचा माणूस नाही, असं म्हणतील का. नाही. आपली ओळख या चेहऱ्याने पण नाही आहे. चेहरा बदलून जातो, आपलं अंग बदलून जातं, आपले हातपाय तरी निघून जातील, काही सांगता येत नाही कुणाचे. पण जो व्यक्ती आहे या देहामध्ये आपण, तो कधी बदलत नाही. आणि त्या आत्म्याला ह्या समस्या आहे. कोणत्या. जो आत्मा जन्म घेत नाही त्याला काय मिळतोय, जन्म. जो आत्मा कधी म्हातारा होत नाही, म्हणून आपली इच्छा आहे काय, मी म्हातारा होऊ नाही, मी कायम जगावं. आपली इच्छा आहे की काय, मी कायम जगावं अशी इच्छा आहे का. देह तर जगणार नाही कायम, आपली इच्छा आहे मी कायम जगावं का. आत्मा कायम जगतो, म्हणून तर इच्छा आहे आपली कायम जगण्याची. आपण जर आत्मा नसतो, आपण जर देह असतो, तर ह्या इच्छा आपल्या नसत्या जगण्याच्या कायम आणि म्हातारा न होण्याच्या किंवा मृत्यूच्या. इच्छा आपल्याला का नाही आहे, कारण की आत्मा कधी मृत्यू पावत नाही. त्या 4 समस्या कुणासाठी आहे, सर्वांसाठी आहे. कोणी याला टाळू शकत नाही आणि कोणी यांची इच्छा ठेवत नाही. ते ह्या वास्तविक समस्या जीवनाच्या, की भगवंतांनी सांगितलं गीतेमध्ये, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शन. आपण हे दुःख बघितलं पाहिजे. लोकांना काय वाटतं की माझ्याकडे बंगला मोठा आहे, माझं खूप मोठं बँक बॅलन्स आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे खूप पैसा, दुकान, जमीन आहे, मला काही समस्या नाही. लोकांना असं वाटतं बस माझ्या मुलाचं लग्न झालं मग मी सुखीच सुखी माझ्या मुलाला मुलगा झाला मी सुखीच सुखी, असं लोक समजतात. त्यांना लक्षात नाही येत की हां सुख आहे, माझ्या मुलाचं लग्न झालं सुख वाटतं, पण ते सुख नवं वाटतं, 2 दिवस ते टिकत नाही. का वास्तविक समस्या ज्या आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी म्हातारपण आजारपण, या काही सुटलेल्या नाही. म्हणून मनुष्य जीवनाचा उद्देश आहे की या 4 समस्यांचं आपण समाधान शोधलं पाहिजे. मनुष्यालाही शक्य आहे. या 4 समस्या पशुपक्ष्यांना सोडवता येणार नाही. का, कारण की बुद्धी नाही आहे, त्याचं समाधान कसं होईल, नाही त्यांना बुद्धी. मी जर हे लेक्चर गीता कोर्स पशुपक्ष्यांना द्यायचं म्हटला, कावळ्यांना गाढवांना, त्यांनाही समजणार नाही, पण मनुष्यांना समजणार हां की हे सत्य आहे की मला म्हातारपण नको आहे, मला आजारपण नको आहे, मला मृत्यू नको आहे, पण ते मला येणार, तर मी काही ना काही उपाय केला पाहिजे. हां अजून 3 कारणं आहेत दुःखाची. कोणती आहे, आपलं शरीर आणि मन जे दुःख देतं त्याला म्हणतात आध्यात्मिक क्लेश. क्लेश म्हणजे यातना, क्लेश. तसं म्हटलं 3 ताप या जगामध्ये म्हणून ना, ओम शांती 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 3 वेळेस म्हणतात. का, ते 3 ताप आहे, ते सगळ्यांना तापवतात, सगळ्यांना दुःख देतात. त्या 3 तापापासून आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे. तर ते काय आहे, आध्यात्मिक क्लेश, जे आपलं शरीर आणि मन आपल्याला कधी दुःख देतं, मन आपल्याला खूप यातना देतं काही वेळेस. कधी याला म्हणतात नैसर्गिक आपत्ती, भूकंप येतो, कधी महापूर येतो, कधी दुष्काळ पडतो, कधी विजा पडतात, लोकांचा मृत्यू होतो वीज पडून, कधी ढगफुटी होते, त्याला म्हणतात वादळ येतं, नैसर्गिक आपत्ती, अधिदैविक क्लेश. जे क्लेश आपल्याला बॉडीमुळे आणि मनामुळे मिळतात त्याला म्हणतात आध्यात्मिक क्लेश. जे क्लेश निसर्गामुळे मिळतात, निसर्गामुळे त्याला म्हणतात अधिदैविक, दैविक शक्तीमुळे जे क्लेश येतात अधिदैविक. आणि एक आहे
दुसऱ्या जीवांमुळे, कधी शेजार पाजारी लोक पण आपल्याला दुःख देतात. शेजार पाजार, किडे, आपले किडे मुंग्या, कधी आपल्याला मच्छर, ढेकून, ते आपल्याला त्रास देतात. बाकीचे जीव त्याला म्हणतात आदी भौतिक क्लेश. हे 3 क्लेश आहेत. 4 जन्ममृत्यू, जरा व्याधी, 4 समस्या आणि हे 3 दुःख, की आध्यात्मिक क्लेश, आदिदैविक आणि आदिभौतिक क्लेश. हे 7 गोष्टी आहेत. यांचं समाधान मनुष्यांना शक्य आहे. आपण काय समजतोय की चांगले हायवे बनवा, चांगल्या गाड्या बनवा, मग समाजाचं कल्याण होईल, मग समाज सुखी होईल. प्रत्येक घरामध्ये गाडी असेल, प्रत्येक गावाला हायवे असेल, मग लोक सुखी होतील. लोक समजत आहे. आज बघा तुम्ही दाखवला फोटो, मुंबई, पुणे किंवा चाळीसगावसुद्धा असंच कायम गाड्यांचा आवाज येत असतो. पण काय त्यांनी समाज सुखी झाला आहे का? आज लोकांना वाटायचं आपल्याकडे बैलगाडी आहे, बैलगाडी खूप हळू चालते म्हणून समस्या आहे. एकदम फास्ट गाडी पाहिजे. बैलगाड्यांचा कधी अपघात होत नव्हता, पण ह्या गाड्यांचा कायम अपघात होत असतो. ते तर म्हटलेलं आहे की ज्या आपल्या जीवनाच्या समस्या आहेत त्यांचं समाधान काय अशा प्रगतीमध्ये आहे का? गाड्या एकदम सुपरफास्ट केल्या, गाड्या आपण रस्ते एकदम चिकणे केले, चकाचक केले, त्यांनी समाजाचं कल्याण नाही होणार, जीवनाचं समाधान नाही होणार. आधुनिक प्रगती जी आहे ती सुख देते, पण अल्पकालीन आणि शाश्वत समाधान नाही देते, त्याचा अभाव आहे. उलट हे जे आधुनिक समाधान आहे की ह्या आणि नवीन समस्यांना जन्म देतात. कोणती समस्या होती यांनी? गाड्यांनी आवाज, ध्वनी प्रदूषण, धूळ ते पण होतं, की हवेचं प्रदूषण होतं, आवाज, अपघाती मृत्यू होतात लोकांचे, आणि जीव घेणा प्रवास होतो काही वेळेस. लोकांच्या हातपाय तुटतात प्रवासामध्ये, असं ऐकायला मिळतं. तर भौतिक प्रगती जीवनाची जे आहे त्याने समस्या होणार, त्याने समस्यांचं समाधान होणार नाही. जसं एक्झाम्पल ना, कार, मोबाईल वाटतं मोबाईलनं आता माझे सुख भेटतं आहे, पण मोबाईलच्या नादामध्ये अनेक समस्यासुद्धा उत्पन्न होत आहे. लोकांचं डोकं बिघडत चाललं आहे, लोकांची बुद्धी कमी होत चालली मोबाईलमुळे. दिवसभर लोक मोबाईल खेळत बसतात पागलसारखे, आणि डोळे बिघडतात. मुलं आजकाल मोबाईलशिवाय खात नाही, मोबाईलशिवाय दूध पित नाही, झोपत नाही मुलं मोबाईलशिवाय. तसं अणुशक्ती आज बघा, खूप देशांकडे अणुबॉम्ब आहे, न्यूक्लिअर बॉम्ब आहे. त्याच्यावर मोठं संकट झालेलं आहे की खूप मोठा विनाश या गोष्टींनी होऊ शकतो. विज्ञान आपण म्हणतो, विज्ञानाने खूप प्रगती केली आहे, पण आपण बघतोय की समस्यासुद्धा खूप वाढलेल्या आहेत. जसं इथं बघतोय आपण की अशा नवीन समस्या या आधुनिक जगामध्ये. टायटॅनिक असं म्हटलं होतं की हे जहाज भगवंतसुद्धा, देवसुद्धा बुडवू शकणार नाही असं म्हटलं होतं त्या लोकांनी. पण पहिल्याच प्रवासामध्ये टायटॅनिक जहाज बुडून गेलं होतं. तर हे जगात तुम्ही काही केलं, प्रगती केली, वैज्ञानिक प्रगती, त्याने जीवनाची समस्या सुटणार नाही. तर आपण विचार केला पाहिजे की आपण योग्य दिशेने प्रगती करत आहोत का? आणि ह्या जगात ज्या समस्या आहेत बघा, तुम्ही इथं दिलेलं नावं काही, हिंसा, बेरोजगारी, खून, आत्महत्या, आजकाल ते पण आहे ना, घटस्फोट, मानसिक तणाव, भ्रष्टाचार, व्यसन, बलात्कार, यांची संख्या खूप मोठी आहे. ह्या समस्या कायम वाढत चालल्या लोकांच्या, काही कमी होत नाही. आज बघा, आधी दवाखाने मोठ्या सिटीमध्ये होते, खेडोपाडी दवाखाने नव्हते. तर लोक म्हणतात की आधी आमच्या गावात 1 पण दवाखाना नव्हता, आज आमच्या गावात 10 दवाखाने आहेत. आता मला सांगा, 10 दवाखाने उघडले ही प्रगती आहे का अधोगती आहे? 10 दवाखाने उघडले म्हणजे आता आजार वाढले. प्रत्येक गल्ली दवाखाना आहे म्हणजे आजार वाढले लोकांचे. बघा, आपले आजी आजोबा 90-100 वर्ष सहज जगून घ्यायचे. आता 50 वर्ष जगणं मोठं झालं, कठीण झालं, आणि औषधीशिवाय तर शक्यच नाही. बाळाचा जन्म व्हायचा बाकी आहे तेव्हापासून त्याला इंजेक्शन काय म्हणजे औषधं लागतात, औषधं चालतात का? आज का आपण जे अन्न खातो त्यामध्ये पोषण नाही, त्यात सत्व, त्यामध्ये विटॅमिन्स नाही, जीवनसत्व नाही, तत्व नाही. तर
लोकांना इतका लोभ झाला पैशाचा की त्या शेतामध्ये काय काय इंजेक्शन देऊन केमिकल टाकून अन्न पिकवतात, दुधामध्ये भेसळ, अन्नामध्ये धान्यामध्ये भेसळ. तर ही प्रगती जी होते लोकांची, म्हणजे मोठे मोठे बिल्डिंग झाल्या लोकांच्या, पण पुढे दाखवलं इथं की आज असं आहे बघा की जीवनात काय घडतंय आज. शेवटचे 5 मिनिटं आपण तर घेऊ की हे जीवन आपण कसं जगतोय आजचं. बघा की आज उंच उंच इमारती झालेल्या आहेत गावोगावी, खेडोपाडी किंवा शहरांमध्ये, पण छोटे मूल्य, त्यांचं जीवनमूल्य छोटे छोटे होऊन गेले, लहान झाले, माणसाची किंमत नाही. रस्ते मोठे मोठे झाले, पण जी आपली विचारशक्ती आहे, जीवनाची दृष्टिकोन आहे, दृष्टी संकुचित झाली आहे. बस मी आणि माझं, शेजार पाजार, गल्ली, समाज, काही लोकांना विचार नाही. मोठी मोठी घरं आहेत, बंगले आहेत, पण 2-4 लोकच राहतात फक्त, छोटे परिवार. आधी एका घरामध्ये 20-25 लोक राहायचे, 4 भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची मुलं, सगळे सोबत राहायचे. कुटुंब, एकत्र कुटुंब पद्धत, आनंद होता. पण आता आनंद कमी झाला आहे. जास्त सुविधा आहे, पण लोकांना वेळच नाही आहे. गीता कोर्सला या, गीता कोर्सला या, आम्हाला वेळ नाही, आम्हाला वेळ नाही. मग कशाला वेळ आहे? लोकांना ना वेळच नाही का, अशी समस्या आहे. मग जास्त पदव्या आहे लोकांना, पण डोकं नाही आहे, समजदारी नाही आहे, बुद्धी नाही आहे. जास्त औषध आहे लोकांकडे, पण स्वास्थ्य नाही आहे. वाढते स्वामित्व, खूप माल, त्यांचं जमीन, दुकान खूप आहेत, पण नैतिक मूल्य ढासळले आहे. बाह्य जगावरती विजय मिळवतात लोक, पण आतून पराजित आहे. उच्च कमाई आहे लोकांची, खूप पगार आहे, पण व्यसनी झालेले लोक, निम्न आदर्श, चुकीची भावना, त्यांची भाषा, त्यांची जीवनपद्धती निम्न खालच्या जातीची आहे. एक्सपर्ट खूप आहे, विशेषज्ञ, पण समाधान काही जास्त नाही, कमी नाही. तर आपल्याला पैसे कमवण्याचे ज्ञान आहे, परंतु जीवन जगण्याचे ज्ञान, हा ज्ञान नाही लोकांना. म्हणून लोक दुःखी आहेत. मोठमोठे समाज, पण पोकळ संबंध. कोणी प्रेमाचा, जीवाभावाचा कोणी आज बनत नाही. लोक श्रीमंत दिसत आहे, पण त्यांचं चरित्र नीच आहे, खालच्या जातीचं आहे. विश्वशांतीचा विचार होतोय, पण घरगुती काय आहे, भांडणं आहेत, कलह आहे, अधिक उपकरणं आहेत, खूप मशीन आहेत, पण मनोरंजन लोकांना नाही आहे. मन त्यांचं शांत, आनंद नाही आहे. खायला खूप आयटम्स आहेत, पण त्यामध्ये पोषण नाही आहे. जसं आजकाल पॅकेटमध्ये काय मिळत नाही, सगळंच मिळतं पॅकेटमध्ये, बाटलीमध्ये, पण ते खाऊन पिऊन स्वास्थ्य होणार नाही. पती पत्नीची दुप्पट कमाई, पण घटस्फोट वाढत चाललं. सुविधा संपन्न आकर्षक बिल्डिंग्स आहेत, इमारती आहेत, पण तुटलेले परिवार. बघा इथं काय तुम्हाला दिसतंय. आधी टी व्ही जाड होता, माणसं बारीक होती. टी व्ही बघत बघून काय झालं, माणूस जाड झाला आणि टी व्ही बारीक झाला. ही प्रगती अशी बघायला मिळते की असं विरोधाभास आहे जीवनामध्ये, की सुखाच्या नावाखाली लोकांना काय आहे, दुःख मिळतं आहे. आपण जे सुख शोधतो आहे, शाश्वत सुख, ते चुकीच्या ठिकाणी शोधतो आहे. वाळवंटामध्ये पाणी भेटणार नाही. तसं ह्या जगामध्ये जिथं सगळ्यांचा जन्म, मृत्यू, म्हातारपण, आजारपण आणि 3 ताप या जगात आहेत, ह्या जगामध्ये दिव्य शुद्ध आनंद, जो आपण आनंद शोध घेतोय, तो नाही भेटणार. जसं भोजन कुठं मिळतं, भोजनालयामध्ये, हा ना. भोजन कुठे मिळतं, भोजनालयात. याचा विषय आपण नाही घेणार. दारू कुठे मिळते, मदिरालयात. शिक्षण कुठे मिळतं, विद्यालयात. तसं भौतिक जगत, जे म्हटलं मी, भौतिक जगत, हे जगत जे आहे, जे बदलतं काय, ज्याची सुरुवात आणि शेवट आहे, ज्याची उत्पत्ती आणि प्रलय, नाश होतो, हे जगत काय आहे, दुःखालयम अशाश्वतम. आपण समजतो दुःखालय म्हणजे जो दुःख मिळतो, आणि अशाश्वत म्हणजे काय, जे नाशवान आहे, टिकत नाही, अशाश्वतम. तर भगवंतांनी गीतेमध्ये म्हटलेलं आहे की ब्रह्मलोकापासून तर पाताल लोकापर्यंत पूर्ण ब्रह्मांडामध्ये, अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये हेच आहे, दुःखालयम अशाश्वतम. कुणाचं जीवन हे सुखाचं नाही आहे, कुणाचं जीवन हे कायमचं नाही आहे. का, सर्वांनी जन्म घेऊन हाडा मासाचा देह मिळवला आहे, भौतिक देह मिळाला आहे. आत्म्याचा देह कसा असतो, आध्यात्मिक, दिव्य,
पण तो आता नसल्यामुळे, झाकला गेल्यामुळे, आपण जन्म घेतल्यामुळे ह्या जगात दुःख भोगतो आहे. जसं पाण्याबाहेर मासा कुठे सुखी असू शकतो? पाण्यामध्ये. त्या माशाला म्हटलं तू मोबाईल घे, तू हे समोसा खा, तू हे ना चॉकलेट खा किंवा पैसे घे, त्याला सुख भेटणार नाही. त्याचं सुख कुठं आहे? पाण्यामध्ये. तसंच आपण जो जीव आहोत, आत्मा, त्याचं सुख या जगात नाही. ज्याला म्हणतात भवसागर. त्याला काय म्हणतात? भवसागर. आणि आपण जे आहोत जीव, तो माशाप्रमाणे या जगात तडफडतो आहे. कोणाशिवाय? भगवंताशिवाय. का? भगवंत आपले माता पिता आहे. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा. आपण म्हणतो त्वमेव माताचे पिता, त्वमेव बंधू सखा, त्वमेव. भगवंत आपले माता पिता आहे. म्हणून आपण जाणलं पाहिजे की त्या भगवंताशिवाय या जगात आपल्याला नित्य सुख, कायमचं सुख भेटणार नाही. थोड्या काळाचं सुख भेटणार. इथं म्हटलं आहे वी आर लाईक दी लॉस्ट सन ऑफ ए मिलेनियस फादर. जो अब्जपती आहे, अब्जपती आपले पिता आहे, तो मुलगा जर आपल्या वडिलांना सोडून असा निघून गेला वेडेपणामुळे, तर तो भिकच मागणार, तो अनाथ होईल. त्या मुलाचं सुख वडिलांसोबत आहे, जो खूप श्रीमंत आहे. तसंच आपलं सुख भगवंतासोबत आहे. जो भगवंत काय आहे? लक्ष्मीपती आहे, तो वैकुंठपती आहे, तो मायापती आहे, तो आपला जगन्नाथ आहे. तर म्हणून मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे? जिज्ञासा करणे. कशाविषयी? की जीवनाचं समस्या ज्या आहेत त्यांचं समाधान कसं होईल कायमचं. आणि जो आपण आनंद शोधतोय, नित्य आनंद, वास्तविक शुद्ध आनंद, तो कुठे भेटणार? आणि त्याला म्हटलं आहे वेदांमध्ये अथातो ब्रह्म जिज्ञासा. आपण भगवंताविषयी जिज्ञासा केली पाहिजे. तो उद्याचा विषय काय असेल? आज आपण थोडं लांबवलो, कारण की थोडा काही गोष्टी मी जास्त सांगितल्या आधी सुरुवातीला, वेळ कमी होता म्हणून किंवा महत्त्वाचा होत म्हणून. तर हा जो विषय आहे उद्याच घेऊ आपण. मला वाटलं की आज हा होऊन जाईल, भगवंत असतात का, पण काय अडचण नाही. उद्या मी बोललो त्याविषयी की भगवंत तर आहेच आणि आपली ओळख काय तेही बोललो मी, आत्म्याची ओळख आहे. हा विषय आपण उद्या घेऊ. तुम्हाला काही समजलं का? ते आपण चर्चा केली. काही कोणाची शंका, काही कोणाला प्रश्न आहे? खूप धन्यवाद. आपण शांत चित्ताने ऐकलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. लूज आहे. हरे कृष्ण. सर्वांना आजचा जो सत्र आहे तो आवडला. त्या प्रभूजींचा आपण आपल्या वैष्णव पारंपरिक पद्धतीने 3 वेळेस हरिबोल बोलून आभार व्यक्त करूया. हरिबोल हरिबोल हरिबोल.